नमस्कार. तर आज आपला पहिला ब्लॉग आहे. झिरो एक्सपिरियन्स झिरो नॉलेज. तर आज आम्ही चाललो आहे माहुली किल्ल्यावर. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. सुरुवातीचा ब्लॉग आहे म्हणून काही चुकलं तर समजून घ्या. इकडे आमची गँग आहे पूर्ण. काय करा हे आलं ते आम्हाला सोडायला. जा रे जा. बाय बाय. चालू बैग दे इधर. बैग में लेते हो बाद में ले वाला. आणि इथं आता एंट्रीवर आहेत. एंट्री तर तुम्ही बघितलीच असेल. यो आम्ही एकदम महिला मंडळ मध्ये होतो. एकदम बारीकपणापासून आम्ही सोबत होतो. एकदम अंगणवाडी पासूनचे होतो. हा बरोबर. मग आम्हाला जवळपास झाले असतील 10-15 वर्ष. 10-15 वर्ष जास्ती ना रे. जास्ती वर्ष झाले असतील. लहानपणी समजत नव्हता. हा लहानपणी एवढं काही समजत नव्हतं आम्हाला. आम्हाला माहिती नाही एवढं. आम्ही गोट्या बिट्या खेळायला एकत्र होतो. फॉरेस्ट डिपार्टमेंट मधले काका येतात आपल्याला. चालेल येतो आम्ही. शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. इकडे जाते मोठ्या बंधाऱ्याकडे. इकडे आपल्याला इकडे नाही जायचं. आपल्याला जायचे गडाकडे. सवय नसलं मला असं वाटतं. आणि ऑलरेडी बॅगीमध्ये खूप काय काय. आजकाल गाडी आली म्हणून सगळं आपण आरची होत चाललेलं. माझी बॅग लय जड झाली म्हणून मी सुरजकडे बॅग दिली आणि स्वतःचा रिकामी चालतो. आणि जिमला जाणारा माणूस बोलतो चांगला माझा. आपल्या एकदम मारतो बोलतो. मंडेला बघूया गेलं तर जाईल. आमचा एक मित्र येऊ शकला नाही. आयुष नाव आहे त्याचा. आयुष आपण नेक्स्ट टाइम जाऊ 100%. आम्ही तर 10 मिनिटाचा स्टॉप घेतलेला होता. पाणी वगैरे दिला. आता आम्ही निघतोय. बॉटल लय जड आहे. चढाव आलाय खूप मोठा. आणि तुम्हाला बोललो मी संध्या असल्या कारणाने इकडे खूप जण आलेले असतात ट्रेकिंगसाठी. काठी घेऊन फिरतो. इतकं काय माहिती करते बघा. आता आम्ही जरा इकडे बिस्किट खातो. तुम्हाला सुरू दाखवतो आम्ही. अरे भाई रिस्क है तो इसके बता दीदी. असं जायचं आपल्याला. हो भाईसाहेब तर बघा इकडे जायचे आपल्याला. इकडनं असं घुमून फिरून मग इकडे जायचे. नंतर आम्हाला 8 वाजता आल्यानंतर समजलं की माऊली गडावर चढण्यासाठी खूप सोपं आहे पण खूप चालावं लागतं. खूप म्हणजे खूपच चालावं लागतं. आम्ही अर्धा ट्रेक चढलेलो आहेत. अच्छा हा इथून असा खालतून रस्ता होता. आता रस्ता चेंज केलं पूर्ण यांनी. आता पहिले घालून रस्ता होता इकडनं. आता इकडनं रस्ता आहे. अजून खूप वर आहे.
इकडे जाम डेंजर रस्ता आहे बाबा. ते लोक तर चढले, आम्ही इकडनं जातो. फुकट दगड बिगड पडला डोक्यात. काय काल्याला ना तर हे शेंगा कुठल्या आहेत नक्की कमेंट करा. शेंगाचं नाव तर मला माहित नाही. दूध निघतो याच्यातून. आम्हाला कोणाला माहित नाही दूध निघतो. पण तुम्ही कमेंट नक्की करा. इथं आमची पलटून बसले. हां खूपच फास्ट चढतात हे लोक. हे बघा एवढा रस्ता आहे मध्येतून साईडला दरी, या साईडला पण दरी, एवढा रस्ता आहे. आणि इकडे जायचं आपल्याला. अजून आपल्याला इकडे जायचं. अजून ही बॉटल टाक ना. अजून एवढं वर जायचं आपल्याला. की खालचा काही दिसतच नाही आहे. एवढा वरती आलो आपण आता. चला मग आता पुढं निघूया. ऑलमोस्ट पोचलोच येत. तुम्ही झेंडा बघू शकता. आपण चाललोय गुफेकडे. रस्ता लय भयानक रस्ता आहे. हो हो आपण गुफेजवळ आलो. गुफा जाम म्हटलं ते होऊ शकता गुफा बघून घ्या. की गुफा आहे का काय. सांभाळून ठेवा का रे मातीवरती. ते बॉस चला पाहिजे आपल्याला तर सीडी लागलेली आहे. त्या सीडीवर आपण चढायचं. तर एक साखळी होती चढण्यासाठी. साखळी काढून आता पाहायला लावलं. हे दगडं बघू शकता तुम्ही. शिवाजी महाराजांच्या काळात. महादेव जय जय शिवाजी, जय शिवाजी. तर आपण तुम्ही साखळी बघू शकता. साखळी इथे लावलेली, साखळी फिरायली. आता शिडी लावलेली बघा. छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी, जय शिवाजी. हर हर महादेव, हर हर महादेव. सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा. दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. सह्याद्रीच्या या कडेकपारामध्ये छत्रपती शिवाजी महाराज की जय असा जय जयकार काही पडणं यात काही नवल नाही. कारण शिवरायांचं नाव जरी घेतलं तरी अंगात एक वेगळीच ऊर्जा संचारत असते.
मित्रांनो, या भारताच्या इतिहासातील अनेक असे गड किल्ले आहेत जे गड किल्ल्यांची निर्मिती कोणी केली हे आजपर्यंत कोणाला ठाऊक नाही. आणि त्याच गड किल्ल्यांमध्ये या माहुली गडाचा देखील समावेश आहे. कारण माहुली गड कोणी बांधला, केव्हा बांधला हे अजूनपर्यंत कोणाला निश्चितपणे समजता येत नाही. पण 1985ला माहुली गड निजामशाहीच्या अंडर गेला होता. जेव्हा शहाजीराजे भोसले यांनी निजामशाही स्वीकारली तेव्हा शहाजीराजांना शह देण्यासाठी त्यांनी निजामशाहीचा अंत करण्यासाठी मोगली फौजा आणि आदिलशाही फौजा या एकत्रितपणे काम करू लागल्या. इसवी सन 1635 ते 36च्या दरम्यान जेव्हा शहाजीराजे भोसले यांनी सुरक्षेच्या कारणास्तव शिवनेरी सोडून या माहुली गडाचा आश्रय घेतला तेव्हा मोगलांनी या माहुली गडाला वेढा दिला. शहाजीराजांनी चांगला असा प्रतिकार केला. वेळप्रसंगी पोर्तुगीजांची देखील मदत मागितली, पण पोर्तुगीजांनी शहाजीराजांना आपला मोगलांसमोर टिकावं लागणार नाही हे शहाजीराजांच्या ध्यानात आलं आणि शहाजीराजांनी शरणागती पत्करली आणि अशा पद्धतीने हा माहुली किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. मित्रांनो, इसवी सन 1658 छत्रपती शिवाजी महाराजांनी माहुली गड मोगलांकडून जिंकून घेतला आणि त्यानंतर बुद्धांनी काही काळासाठी हा किल्ला मुघलांनी जिंकलेला तो म्हणजे 1661ला. पण लगेचच शिवाजी महाराजांनी हा किल्ला त्यांच्याकडून पुन्हा एकदा हिसकावून घेतला. पण पुढे जाऊन 1665ला छत्रपती शिवाजी महाराजांनी मिर्झा राजे जयसिंगसोबत जो पुरंदरचा तह करावा लागलेला त्यात पुरंदरचा तहामध्ये या माहुली गडाचा देखील समावेश होता. त्यावेळी देखील छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचा चातुर्य वापरून हा माहुली गड, पळसगड आणि भंडारगड हे वेगवेगळे आहेत असे शिवाजी महाराजांनी भासवून दिलं. मुळात हे 3 वेगवेगळे किल्ले नसून दुर्ग त्रिकूट आहे. त्यामध्ये माहुली गड हे मुख्य किल्ला आहे, पळसगड आणि भंडारगड हे उपदुर्ग आहेत. पण शिवाजी महाराजांनी असं भासवून दिलं की हे 3 वेगवेगळे किल्ले आहेत आणि असं स्वतःचं चातुर्य वापरत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी हे 2 किल्ले आपल्या स्वराज्यामध्ये सुरक्षित ठेवले.
कल्याण दरवाजाच्या पुढे आल्यावर आपल्याला वाटेमध्ये खडकामध्ये खोदलेले